24 डिसेंबर 2016 रोजी भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते या विशाल अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचं जलपूजन करण्यात आलं होतं। या जलपूजनाला आज 8 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या निमित्ताने काही शिवप्रेमी भक्तांनी हा दिवस शिवस्मारक जलपूजन 8वा वर्धापन दिन म्हणून आनंदाने उत्साहाने साजरा करण्याचा ठरवलेला आणि त्या निमित्ताने ही वेगवेगळ्या भागातून आलेली मंडळी अरबी समुद्रामध्ये जलपूजन करून उत्सव दिन साजरा करत आहेत। जय भवानी, जय भवानी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय। या ठिकाणी जलपूजन केलं येत आहे, पुष्पार्पण करण्यात येत आहे। अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक लवकरात लवकर व्हावं ही भावना घेऊन ही सगळी मंडळी जलपूजन करत आहे। छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारक, शिवस्मारक, शूज काढून जा, शूज काढून जा। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाय, जय भवानी, जय शिवाय, जय जिजाऊ, जय शिवाय, जय जिजाऊ, जय शिवाय। सरकारला मी असे आव्हान करत आहे की येत्या 19 फेब्रुवारी 2025च्या शिवजयंतीपर्यंत सरकारने या कामाला सुरुवात करावी आणि जर कामाला सुरुवात करता येत नसेल तर त्यांनी रयतेच्या हातात द्यावं, आमच्या हातामध्ये द्यावं। सकल शिवप्रेमी भावा संघटना संपूर्णपणे शिवप्रेमी याला हातात घेऊन स्वतः बांधकाम सुरू केल्याशिवाय राहणार नाही, हा आमचा तुम्हाला इशारा आहे। 19 फेब्रुवारी 2025 पर्यंत हे काम आपण सुरू केलं पाहिजे, या ठिकाणी हा आम्ही इशारा देतो। अन्यथा आम्ही संपूर्णपणे राज्यामध्ये फिरून यात रथयात्रा काढून मोठं आंदोलन तयार करणार आहोत। तुम्ही मराठवाड्यातून इथपर्यंत आलेले आहात, आताच काही कार्यकर्त्यांनी म्हटलं की फडणवीस साहेबांनीच हे काम करावं है ना, मोदी साहेबांनी केलेलं आहे त्याची पूर्ती यांनी करावी। काय वाटतं तुम्हाला, त्यांनीच का करावं इतक्या मुख्यमंत्र्यांमध्ये? गेल्या 8 वर्षापासून या आंतरराष्ट्रीय शिवस्मारकाचं उद्घाटन माननीय देशाचे पंतप्रधान मोदीजी साहेब यांनी केलेलं आहे आणि या शिवस्मारकाचं उद्घाटन केल्यानंतर आज 8 वर्ष त्याला कंप्लीट होत आहेत। आम्ही 8वा वर्धापन दिवस साजरा करत आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे सर्व आपल्या निवडणुका जिंकतात, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं हे आंतरराष्ट्रीय स्मारक होत नाही, ही फार मोठी महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे। तर हे स्मारक व्हावं अशी शिवप्रेमींची इच्छा आहे आणि जर हे स्मारक होत नसेल तर जनता शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नये, जनता ते स्मारक करेल असं एक तुमची सगळ्यांची धारणा आहे। हो, इथे या ठिकाणी जाधवांचे वंशज आहेत, आपण त्यांनाही प्रतिक्रिया घेऊत। आपण या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहात, काय भावना आहे तुमची? आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे एकनाथजी शिंदे साहेब, अजित पवार साहेब या ठिकाणी जर मनावर घेतलं तर शिवस्मारक होईल। आणि मोदी साहेबांनी जे येऊन उद्घाटन केलं 8 वर्षापूर्वी तर त्या कामाला अजून सुरुवात नाही, तरी जर पैसे जर कमी पडत असेल शासनाकडे तर आम्ही वंशज आहोत। आम्ही पुऱ्या महाराष्ट्रात त्याच्यात आम्ही पैसे गोळा करून प्रत्येकाकडनं 1-1, 2-2, 5-5 रुपये गोळा करून आम्ही सर्व जनसहभागातून तुम्ही स्मारक करण्याच्या मानसिकतेत आहात। आपणही मराठवाड्याचे भूमिपुत्र आहात आणि इतक्या दुरून आपण इथं आलेले आहात, काय यांच्या सगळ्या मताशी आपण सहमत आहात? जनसहभागातून करण्याची वेळ येईल का सरकारकडे येईल असं वाटतं? गेल्या
10 वर्ष आधी 8 वर्ष आधी मोदी साहेबांनी जलपूजन केलं. त्यानंतर आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं काम सुरू झालेलं नाही. करोडो रुपये खर्च झाले तर सांगतायत. त्यानंतर वल्लभभाई पटेलांचा पुतळ्याची घोषणा झाली. 42 महिन्यामध्ये त्यांनी ते उभारलं. आणि महाराजांच्या याच्यामध्ये का राजकारण करतायत? आज सकाळी सूर्योदय झाल्यापासून सूर्यास्तापर्यंत प्रत्येक राजकारणी छत्रपतींचं नाव घेऊन काम करतोय. पण ह्या कामाकरता का अडथळा होतोय, का सुरुवात होत नाही हे आम्हाला माहीत नाही. पण आलेल्या ह्या सरकारला आम्हाला विनंती आहे की त्यांनी ह्या 365 दिवसामध्ये ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम चालू करावं. नसता आम्ही ह्या अरबी समुद्रामध्ये जलसमाधी घेण्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे. हे काम सुरूच झालं पाहिजे आणि आम्हाला आशा आहे या सरकाराकडून. बस एवढंच बोलायचं की जलसमाधी कधी घेण्याची शक्यता आहे तुम्ही? 365 दिवसामध्ये ह्या कामाची जर सुरुवात झाली नाही, अच्छा, म्हणजे 2025ला 2025च्या आत त्यांनी जर सुरुवात केली नाही तर आम्ही जलसमाधीची तयारी करू. आणि तरी आम्हाला अपेक्षा आहे की हे सरकार निश्चितच महाराजांच्या छत्रपतींच्या शिवस्मारकाचं काम चालू करतं. अखिल हिंदुस्थान आणि संपूर्ण जगासाठी अगदी हृदयस्थानी असणारे छत्रपती शिवाजी महाराज हे गोरगरीब जनतेचे वाली होते. परंतु त्यांच्या स्मारकासाठी कोणी वाली आहे की नाही ही खऱ्या अर्थानं खूप मोठी शर्मेची बाब सरकारसाठीच नाही तर संपूर्ण जगतासाठी. संपूर्ण गोरगरीब जनता असेल किंवा या समाजाचे जेही घटक असतील त्या सर्वांसाठी ही अतिशय खेदजनक बाब आहे. आणि आज 8 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहेत. ज्या माननीय पंतप्रधान, यशस्वी पंतप्रधान म्हणता येईल, त्यांनी स्वहस्ते या ठिकाणी येऊन अरबी समुद्राच्या त्या जागेवर जलपूजन केलेलं आहे. त्या क्षणाचे आम्ही साक्षीदार आहोत. आणि असं असताना सुद्धा आज 8 वर्ष उलटून गेल्यावर एवढे करोडो रुपये खर्च होत आहेत, परंतु साधी वीटसुद्धा तिथे लागू शकलेली खूप मोठी आपल्या सर्वांसाठी एक शर्मेची गोष्ट आहे. आणि ही जनजागृती करणं गरजेची आहे. सरकारवर दबाव असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सरकारने आपली एक विनंतीला मान देऊन लवकरात लवकर काम सुरू करावं. अन्यथा मोठं आंदोलन यापुढे छेडल्या जाईल आणि याच्यामध्ये सर्वांचा सहभाग असेल. निश्चितच मला